नमस्कार. माझ्या विनंतीला मान देऊन म्हणजे मी हा सिनेमा जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा मी तेव्हाच ठरवलेलं की याचा जेव्हा पहिला लुक लॉन्च होईल त्यावेळेला मी सलीम साहेबांच्या हस्तेच ह्याचा पहिला लुक लॉन्च करेन. कारण एक तर माझा आदर्श आहे ॲज अ लेखक म्हणून पण आणि ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून पण. कारण त्यांचं बिईंग ह्युमन जे काही चालवतात म्हणजे मला त्यामुळे मला ह्यांच्या इतका आयडियल माणूस ह्या लॉन्चसाठी कुणीच नसता आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलेत. ह्या नवीन पॉलिटिकल सिनारिओमध्ये अशी जी माझे खरंच एक धडाडीचा नेता म्हणजे आपण म्हणतो ना नुसतं काही बोलणारे असतात आणि करणारे असतात. त्यात अशी जी करणाऱ्यांमध्ये सदाजी म्हणजे मी प्रभादेवीला राहतो तेव्हापासून तिकडचे आमदार आहेत आणि आज हे इतकं छान आजी आजोबांचं उद्यान करण्यामागे त्यांचा वाटा खूप मोलाचा आहे आणि त्यांनी इथे येऊन मला खरंच एक प्रोत्साहन दिलेलं आहे. हा सिनेमा मी केला जुनं फर्निचर म्हणजे आपण म्हणतो हे आठवते त्याचा माणूस क्रॉस करता कुठे असं गेला आणि तो हे चालेल पुराणा फर्निचर ते माझ्या असं डोक्यात राहिलं. पण मला वाटतं की लोकांना जुनं फर्निचर म्हणतात जुन्या फर्निचरची व्हॅल्यू काय आहे हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. हा सिनेमा माझ्या एक्सपिरियन्समधनं लिहिलेला आहे. आज मी जेव्हा माझे आई किंवा बाबा दोघे नाही आहेत पण जेव्हा मी त्यांचा विचार करतो बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की आपण त्यांना खूप टेकन फॉर ग्रांटेड घेतलं. मुलं वाईट नसतात पण बऱ्याचशा वेळेला त्यांना लक्षात येत नाही की आपण छोट्या छोट्या गोष्टीत ना त्यांना खूप हर्ट करत असतो. त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत ते आईवडील गेल्यानंतर लक्षात येतात. त्यामुळे ते कुठेतरी मला ह्या सिनेमामध्ये रिफ्लेक्ट करायचं होतं आणि हा सिनेमा खऱ्या अर्थाने तुमचा आहे म्हणजे माझाही. मी पण आता जवळजवळ सिनियर सिटीजनच्या ह्याच्यामध्येच आहे त्यामुळे हा आपला सिनेमा असं म्हणायला मला हरकत नाही. आणि हा सिनेमा जेव्हा करायचं ठरलं तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की कोणातरी घेऊ ॲक्टर म्हणून. पण आयत्या वेळेला तो हिंदीत ना मी मराठीत करायचं ठरवलं. मग आता आयत्या वेळेला कोण तारखा देईल परत तो सिनेमा पुढे जाईल म्हणून मीच करायचं ठरवलं. आणि टुडे आय एम व्हेरी हॅपी कारण माझ्यातल्या ॲक्टरचं हे झालं म्हणून नाही. मला असं वाटलं की तो ज्या पोटतिडकीने मी सांगू शकतो ना तेवढं कारण मी लिहिला होता. तर ॲक्टिंगमध्ये कदाचित 19-20 असेल पण माझं इंटेन्सिटी कुठे कमी पडणार नाही. आणि आज त्या पिक्चरचा पहिला लुक आहे. काही दिवसापूर्वीच आपण कुठेतरी बघितलेलं की एक मँगलोरमध्ये एका बाईनी आपल्या 87 वर्षाच्या सासऱ्याला असा काठीने बदडलेला त्याचा व्हिडिओ आला आणि ते कोणाला कधीच लक्षात आलं नसतं. लक्षात आलं कारण तिकडे CCTV चालू होता. त्या वृद्ध गृहस्थाच्या मुलींनी ते पाहिला ते कंप्लेंट केली त्या बाईला अरेस्ट झालं. त्याच्याही आधी काही दिवस एक मुलगा आपल्या आईला वरती घेऊन गेला गच्चीवर टिकून ढकलून दिलं सांगितलं ती पडली. हे का होतं आहे? आज या देशात जवळजवळ 18 मिलियन म्हणजे 1,80,00,000 बेघर सिनियर सिटीजन्स आहेत आणि हा प्रॉब्लेम वाढतच चालला. कित्येक वेळा असं होतं की लोक घेऊन येतात वेटी स्टेशनला वडिलांना आणि बसवतात पाणी घेऊन येतो म्हणतात तिकडे सोडून निघून जातात. अबॅन्डनमेंट ऑफ सिनियर सिटीजन्स एवढं प्रचंड वाढलं आहे. समवेअर कुठेतरी ह्या पिक्चरमधनं मला थोडं लोकांना सांगावंसं वाटतं की थोडे सेन्सिटिव्ह व्हा बरं. आणि ह्या लोकांना हेही सांगावंसं वाटतं की आपण जे म्हणतो की 70 नंतर तुम्ही आय थिंक 70 इज द न्यू यंग. म्हणजे मला नाही वाटत कोणी बिल गेट्सला जुनं फर्निचर म्हणेल किंवा नारायण मूर्तींना जुनं फर्निचर म्हणेल किंवा आपल्या पंतप्रधानांना कोणी जुनं फर्निचर म्हणेल. दिस इज द एज. हा एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स आपल्यात हे इतका चांगला आपल्याला कधी मिळणार मौका की वी शेअर देअर एक्सपिरियन्सेस म्हणून हा सिनेमा. तर मला आमच्या निर्मात्यांना बोलवायचं आहे यतीन या. हा सिनेमा करताना मला काही कळलं नव्हतं. सिनेमा लिहिला आणि यतीननी लगेच म्हणजे तो वाचला. मी त्याला पाठवला. तो वाचल्यावर तो म्हणाला चला करायला म्हणून. हा आणि आमचा अजून एक निर्माता आहे जो स्टेजवर येत नाही त्यांनी मला अग्री केलं की तू डिरेक्ट कर माझी काही हरकत नाही. तो म्हणजे सत्य मांजरेकर. सत्य
म्हणजे मी त्याला म्हटलं मी लिहिलंय करू का काम, तो म्हणाला ओके चल हरकत नाही. त्याने माझी एक स्क्रीन टेस्ट घेतली आणि त्याने मला काम करू दिलं. मला मंचावर माझे जे आर्टिस्ट आहेत त्यांना बोलवायचे. पहिली म्हणजे तुला नाही बोललं तर मला रात्री घरी जायचं. मेधा मांजरेकर या. एक मुलगी ही जेव्हा ऑस्ट्रेलियावरून आलेली तेव्हा मला विरुद्ध नावाच्या सिनेमातून घेतलेली. ह्या सिनेमामध्ये मला आजकालचं काय झालं आहे थोडंसं मला ते तिथे खूप नमूद करायचं वाटतं. मी ह्या इंडस्ट्रीमध्ये फिरतो, बऱ्याचशा थोड्याशा अशा अपर क्लास मराठी मुली ज्या कुठेतरी बाहेर शिकून आल्या आहेत किंवा त्यांना ना मराठी शुद्ध बोलायला थोडीशी लाज वाटते. ते थोडंसं आणि मी त्यांना भेटलो तर ते मराठीत बोलतच नाही, ते इंग्लिशमध्येच बोलतात. पण थोडंसं आहे. आणि मग ते मला कुठेतरी ते बसलेलं. मला ह्या पिक्चरमधली जी हिरोईन पाहिजे होती ती थोडीशी फफ मराठी बोलणारी हिरोईन पाहिजे होती. आणि अनुषाई आहे, हिने करायला लागलं नाही तिला, कारण ती आयुष्यभर ऑस्ट्रेलियालाच इंग्लंडमध्ये राहिल्यामुळे ते मला करेक्ट ते कॅरेक्टर मिळालं आणि तिने खूपच सुंदर काम केलं. उपेंद्र लिमये माझा खूपच जवळचा जुना मित्र आणि याच्यासारखा ॲक्टर नाही. हां, ह्याच्यात तो माणसाची भूमिका करतोय. रामदास जाधव वास्तवपासून माझ्याबरोबर. रामदास म्हणजे बऱ्याच पिक्चरमध्ये माझ्या रामदास असतो. जसं सिनेमाला कॅमेरा लागतो तसा मला रामदास सिनेमात लागतो. आणि धनंजय मांजरेकर, वी हॅव ग्रोन अप टुगेदर. अजून कोण ॲक्टर राहिले का? जोशी या, यांनी पण एक काम केलं आहे छान. आणि त्यांनी खरंच मी आज मला कोणतरी म्हणालं की होस्ट कोण करते. मी म्हटलं नको, हा तसा प्रोग्राम नाही आहे की कोणीतरी छान कपडे बिपडे घालून कुठेतरी वेलकम करा. म्हटलं लेट इट बी इन्फॉर्मल. आपण एक छान असं इन्फॉर्मल ठिकाणी केलं आहे म्हणून मी जोशींना म्हटलं. आणि जोशी थँक्यू तुम्ही होस्ट केल्याबद्दल. आणि एका ग्रहस्थांना मला इथे बोलवायचं आहे. ज्या सिनेमा शूट केला ते अजित रेड्डी. आणि एक ग्रस्त आहे ज्याला मी इथे खरंच बोलू इच्छितो. हा माणूस मराठी नसून ह्याच्या इतका मराठीबद्दल प्रेम कोणाला नाही आहे. याला कुठल्याही कामाला त्याला सांगितलं तर हा पण रेड्डी मराठी नाही आहे, पण तो आता मराठीच केला आहे मी त्याला. पण अजून एक ग्रस्त आहे जो मराठी नसूनही मराठी सिनेमासाठी कायमच असतो, ज्यांचं नाव आहे नानूभाई जयसिंग. नानूभाई म्हणजे हे मराठी नसून मला सांगायला इथे खरंच वाटतं की नानूभाई मराठी सिनेमा म्हटलं की नानूभाई इज द फर्स्ट पर्सन. मला या पिक्चरमध्ये एक गाणं हवं होतं. मी नानूभाईंना म्हटलं रे HMBना फोन करून, त्यांची ओळखीची आहेत, ते म्हणाले त्यांना जाऊ दे HMB, मी माझं एक गाणं तुला देतो. आणि ते इतकं अप्रतिम गाणं आहे, ते पिक्चरमध्ये बघितल्यावर तुम्हाला कळेल. नानूभाई थँक्यू. आले का सगळे? कोणी राहिले का? माझं एक वय झाल्यामुळे थोडंसं मी विसरतो. हां, आणि ह्या सिनेमाचा संगीत दिग्दर्शक, एक संगीत आणि बॅकग्राऊंड दिलं हितेश मोडक. आणि संतोष मिस्कर. आणि संतोष आपले ते म्युझिक केलं गाणे त्यांना या. संतोष मिस्कर म्हणजे ह्या पिक्चरचा स्टार आहे. थँक्यू. आम्हाला सगळ्यांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं थँक्यू, तुम्ही ते आलात आणि या कार्यक्रमाची शान वाढवली. इथे कदाचित AC नसेल, पंखे नसतील, पण वॉर्मथ आहे की तुमच्या असण्याचा वॉर्मथ आहे जो कुठल्याही AC पेक्षा जास्त चांगला आहे.